brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक असतानाच आता भारतीय जनता पार्टीने मुंबई सोडून पुणे आणि पिंपरी चिंचवड या महानगरपालिकावरती लक्ष केंद्रित केलेलं आहे. याचं कारण आज भारतीय जनता पार्टीने पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन महानगरपालिका क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात मेगा भरतीही केलेली आहे. काँग्रेस असेल, राष्ट्रवादी शरद पवार गट असेल किंवा इतर पक्षांमधून अनेक माजी नगरसेवक, नेते, पदाधिकाऱ्यांना भारतीय जनता पार्टीने पक्ष प्रवेश दिलेला आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये दोन्ही महानगरपालिका क्षेत्रामधल्या अनेक अशा मोठ्या नेत्यांना भारतीय जनता पार्टीने पक्ष प्रवेश दिलेला आहे आणि यामुळेच अनेक ठिकाणी विरोधकांच्या आघाडीला भगदाड पडलेला आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अत्यंत महत्त्वाचे नेते सचिन दोडके यांनी सुद्धा आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांनी दोन विधानसभा निवडणुकांमध्ये मागच्या भाजपला घाम फोडलेला होता. आता ते भाजपमध्ये सामील झालेले आहेत महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरती. त्याचबरोबर सायली वांजळे, ज्या गोल्डन आमदार, मनसेचे आमदार होते, 2009ला जिंकलेले रमेश वांजळे त्यांच्या त्या कन्या आहेत, त्यांनी सुद्धा आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. वडगाव शिरीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे आमदार आहेत बापू पठारे, त्यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे यांनी सुद्धा आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळं भारतीय जनता पार्टीने महानगरपालिका निवडणुकीसाठी काही लोक सोबत घेतलेली असली तरी सुद्धा त्यामागे विधानसभा निवडणुकीचं गणित सुद्धा दडलेलं आहे. आता कुठल्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये आज प्रवेश केला, पुणे महापालिकेमधून कोण कोण गेलं किंवा पिंपरी चिंचवडमधून कोण कोण गेलं, हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आणि त्या माध्यमातून भाजप किंवा राष्ट्रवादी किंवा विरोधकांच्या आघाडीवरती याचे काय परिणाम होतील ते सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर पुण्यामध्ये सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं नाव जे आहे ते सुरेंद्र पठारे आहे, जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महत्त्वाचे नेते आहेत. त्यांचे वडील हे वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघातून आमदार सुद्धा आहेत. सचिन दोडके शरद पवार गटाचे हे दुसरे नेते आहेत, जे खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचा प्रभाव राखून आहेत, माजी नगरसेवक आहेत आणि आमदारकीला ही जागा राष्ट्रवादीला त्यांच्यासाठी महत्त्वाची होती. आता ते सुद्धा भाजपमध्ये गेलेले आहेत. सायली वांजळे या खडकवासल्यातून माजी नगरसेविका आहेत, आता त्या सुद्धा भाजपमध्ये सामील झालेल्या आहेत. त्याचबरोबर विकास दांगट आणि बाळा धनकवडे हे दोन माजी नगरसेवक सुद्धा पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरती भाजपमध्ये सामील झालेले आहेत. आता याच्याबरोबर काही इच्छुक उमेदवार सुद्धा आहेत जे निवडून यायचं बळ राखून आहेत. त्यामध्ये नारायण गलांडे, प्रणव चव्हाण, सतीश खंडू लोंढे, प्रतिभा चोरगे आणि रोहिणी चिमटे या 5 इच्छुक उमेदवारांनी सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि ज्या वेळेला हा पक्षप्रवेश झाला त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिलेली होती आणि त्यामध्ये ज्या लोकांनी पक्षप्रवेश केला आहे त्यांची नावं सुद्धा त्यामध्ये घेतलेली होती. आता ज्यांची मी नावं घेतली ते सोडून याच्यामध्ये कोण कोण आहे तर अमोल देवडेकर, शुभांगी होले, प्रतिभा चोरगे, पायल तुपे, मामा तुपे, भूषण बराटे अशा लोकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला, जे भाजपला महानगरपालिका निवडणुकीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरत आहेत. आता पुणे महानगरपालिकामध्ये सुद्धा प्रवेश झाला आहे का तर याच्यापेक्षा घाऊक पक्षप्रवेश हा पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये झालेला आहे, जिथे संजोग वागेरे यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. हे तेच संजोग वागेरे आहेत ज्यांनी मावळ लोकसभा निवडणूक ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मशाल या चिन्हावरती लढलेली होती आणि मोठ्या प्रमाणात मतं घेतलेली होती. ते अजित पवारांचे एकेकाळचे विश्वासू नेते आहेत, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर सुद्धा आहेत. त्यामुळं त्यांना सुद्धा भारतीय जनता पार्टीने आज महेश लांडगे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश दिलेला आहे. दुसरे आहेत उषा वागेरे, ज्या स्टँडिंग कमिटीच्या चेअरमन होत्या, म्हणजे स्थायी समितीच्या अध्यक्षा होत्या. अजित पवार गटाच्या प्रभाकर वागेरे माजी महापौर आहेत. प्रशांत शितोळे माजी अध्यक्ष आहेत स्थायी समितीचे. नवनाथ जगताप माजी स्थायी समिती आहेत, शरद पवार गटात होते. राजू मिसाळ माजी उपमहापौर आहेत अजित पवार गटाचे. समीर मासुळकर माजी नगरसेवक आहेत. रवी लांडगे माजी नगरसेवक आहेत, सध्या ठाकरे गटात होते. जालिंदर शिंदे माजी नगरसेवक आहेत अजित पवार गटाचे. अमित गावडे माजी नगरसेवक आहेत अजित पवार ठाकरे गटाचे. संजय काटे माजी अपक्ष नगरसेवक आहेत आणि महायुतीचे आता कार्यकर्ते आहेत. मिनल यादव आहेत माजी नगरसेविका. कुशाग्र कदम आहेत, माजी महापौर मंगला कदम यांचे चिरंजीव आहेत. प्रसाद शेट्टी आहेत माजी नगरसेवक अजित पवार गट आणि विनोद नडे माजी नगरसेवक अजित पवार गट. आता पुण्यामध्ये जे भारतीय जनता पार्टीने ज्या लोकांना घेतलंय त्यामध्ये प्रामुख्याने शरद पवार गट आणि काँग्रेसचे लोक आहेत. आज आबा बागुल जे काँग्रेसचे मोठे नेते मानले जातात त्यांनी ठाण्यामध्ये शिवसेना शिंदे गटामध्ये सुद्धा प्रवेश केलेला आहे. त्यामुळे आता पुण्यामध्ये आबा बागुल आणि रवी धंगेकर हे एकाच पक्षामध्ये निवडणूक लढताना आपल्याला पाहायला मिळतील. त्याचबरोबर मी ज्या पद्धतीने सांगत होतो की पुण्यामध्ये
शरद पवार गट असेल किंवा काँग्रेस असेल या पक्षातल्या लोकांना भाजपमध्ये घेतलेलं आहे. पण पिंपरी चिंचवडमध्ये खास करून ज्या महानगरपालिकेवरती अजित पवारांची सगळ्यात जास्त नजर आहे तिथे अजित पवारांच्या अनेक लोकांना भारतीय जनता पार्टीने आपल्या पक्षामध्ये घेतलेलं आहे. आणि याचा रेफरन्स कशासाठी आहे की काही दिवसांपूर्वीच अजित पवारांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये एक बैठक घेतलेली होती किंवा काय कार्यक्रम घेतलेला होता आणि त्यामध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या लोकांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश दिलेला होता. त्यामुळं महेश लांडगे यांनी असा पक्षप्रवेश देऊन कुठेतरी अजितदादांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे का, हा सुद्धा या माध्यमातून निर्माण होणारा प्रश्न आहे. पण पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेमध्ये अशा पद्धतीने भाजपने पक्षप्रवेश देऊन एक प्रकारे विरोधकांची रणनीती फेल करण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जात आहे. कारण आता विरोधी आघाडीला, महाविकास आघाडीला काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या आघाडीला आता उमेदवार शोधावे लागणार आहे. कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी हे सगळे खालसा झालेले आहेत. कारण अनेक वजनदार नेते किंवा निवडून येण्याची क्षमता असलेल्या लोकांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. अनेक लोक हे वार्ड रचनेवरती त्यांचं करिअर ठरवणार होते, काही लोक जागा कुणाला सुटणार याच्यावरती त्यांचं गणित अवलंबून होतं. पण आता ज्या वेळेला स्पष्ट झालेलं आहे की राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टीची युती ही पुण्यामध्ये होणार नाहीये, त्यावेळेला सुद्धा आता महाविकास आघाडीचं गणित सुद्धा अनेक लोक विचारात घेतात आणि त्यानुसारच भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेनेमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळतात. पण एक गोष्ट, अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जेवढे प्रवेश झालेले होते त्याच्यापेक्षा जास्त प्रवेश हे खास करून पिंपरी चिंचवडमध्ये झालेले आहेत भाजपमध्ये. त्यामुळे कुठेतरी अजितदादा यांच्यासाठीच हा इशारा आहे का, हा प्रश्न सुद्धा या निमित्ताने चर्चेला जातोय. तुम्हाला या सगळ्या प्रकरणांबद्दल पिंपरी चिंचवडमधल्या, पुण्यामधल्या भाजपने केलेल्या घाऊक पक्षप्रवेशांबद्दल काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.